एकूण जिल्ह्याचा जो काय आराखडा आहे तो जिल्ह्याचा एकूण मागच्या वर्षीचा आराखडा आणि आम्ही शासनाकडे जे मागणार आहोत त्या दोन्हीच्या बद्दलची सुद्धा या आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. विशेषतः एकूण अर्थसंकल्पीय तरतूद आमच्याकडे जी होती ती 764 कोटीची होती आणि त्यापैकी काही रक्कम जी अजून अद्याप खर्च व्हायला नाही त्याच्याबद्दलच्या सूचना आम्ही दिल्यात आणि पुढच्या 31 मार्चपर्यंत या सगळ्या पैशाचा खर्च होणं आणि त्याच्या माध्यमातून जे संपूर्ण टार्गेट सगळ्या विभागाला दिलं आहे ते सगळ्या विभागांनी करावं अशा पद्धतीच्या आम्ही सूचना दिल्या आहे. आता याच्या सगळ्यांच्यामध्ये एका बाजूला हे पैसे खर्च करण्या आणि उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये राज्यस्तरीय बैठकीमध्ये आम्हाला त्यांनी शासनानं जे काही आम्हाला जबाबदारी दिली होती त्याच्याप्रमाणे त्यांनी आराखडा जो नियतव्यय आम्हाला दिलेला आहे ते एकूण 537 कोटी रुपयाचा आहे. आता 537 कोटी रुपये शासनाकडून कळवलेला आहे नियतव्यय, परंतु आमच्या सगळ्या यंत्रणांच्याकडून जी मागणी आलेली आहे त्या मागणीप्रमाणे आणखीन वाढीव 410 कोटी रुपयाची मागणी म्हणजे एकूण आम्ही 947 कोटीचा आराखडा उद्याच्या बैठकीला आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी DPTCच्या वतीनं मागणी करतोय की ज्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय DPTCमध्ये याला पैसे जर अधिक वाढून मिळाले तर आमचं एकूण चाललेलं विकासाचं काम अजून चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल. वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या DPTCच्या योजना त्या योजनांमध्ये विशेषतः आपण सांगायला काय हरकत नाही की कोल्हापूर शहरामध्ये जे काय सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा आणि हुपरी नगर परिषदेमध्ये सुद्धा जे काय प्रॉपर्टी कार्डसाठी मागणी होती त्या सगळ्याला सुद्धा DPTCमधून आपण निधीची तरतूद केली आणि एक नाविन्यपूर्णमधलं एक चांगलं काम आपण करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी गारगोटी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा निर्णय DPTCच्या माध्यमातून घेतला आहे. पालकमंत्री सरपंच गौरव अभियानाच्या अंतर्गत सरपंच उपसरपंच यांचं एक दिवसीय प्रशिक्षण व अभ्यास दौरा सुद्धा आपण आयोजित केला आहे. त्या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून त्यातल्या काही लोकांना अगदी परदेशात सुद्धा पाठवण्याबद्दल एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे पहिल्यांदा ते एकूण 4 हे असतील प्रत्येक विभागाचे प्रत्येक तालुक्यातले 4 असे 12 चौक 48 लोक असतील ते वेगवेगळ्या विषयासाठी देशात सगळीकडे जातील. म्हणजे आरोग्याच्या सुविधा केरळमध्ये चांगल्या आहेत तर ते बघायसाठी जातील, स्वच्छतेच्या विषयावरती आणखीन कुठं असेल तर तिथं जातील, असे देशात सगळीकडे जातील आणि त्याच्यानंतर त्यातले जे 3 अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांना परदेशात सुद्धा आपण पाठवणार आहोत की प्रोत्साहनात्मक सगळ्या सरपंचांनी सुद्धा चांगलं काम करावं. जिल्हा परिषदच्या विशेषतः जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण असेल आणि त्याच्यानंतर मला वाटतं आपण शालेय शिक्षणला सुद्धा महानगरपालिकाला सुद्धा आपण इस्रोला सुद्धा विज्ञानाची शैक्षणिक सहल आपण DPTCच्या माध्यमातून केली की ज्याच्या माध्यमातून लोकांचं मुलांच्यासाठी हा सगळ्या खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास किंवा एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण केलं. आता विज्ञान प्रयोगशाळा प्रदर्शन, अवकाश निरीक्षण संकल्पना अशा अनेक योजना की ज्या योजनांच्या माध्यमातून आपण साधारणतः या जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्राच्या विकासासाठी आपण प्रयत्न करतोय. शिक्षण असेल, रस्ते असतील, वीज असेल, वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणि त्याचं योग्य मॉनिटरिंग करून कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण विकासासाठी आजच्या DPTCमध्ये जी काही नियोजन आम्ही केलं त्या नियोजनाच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी आणि जे उपलब्ध आहेत त्या पैशाचा सुद्धा योग्य विनियोग आणि वेळेत विनियोग करणं आणि लोकांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सुधारणा करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा निर्णय आम्ही घेतला. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.